आता आपण ही थेट दृश्य पाहतोय। चर्नी रोडच्या पुलासाठी भाजप आक्रमक झालेली आहे। 4 वर्षांपूर्वी धोकादायक उड्डाणपूल पाडला गेलेला आहे, मात्र इथे अद्यापही नवा उड्डाणपूल उभारलेला नाहीये। त्या उभारणीला विलंब होतोय आणि त्यामुळे आता भाजपकडूनच हे आंदोलन केलं जातंय। गिरगाव तुमची मालमत्ता नाहीये अशा आशयाचे फलक या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडे आहे। त्याचबरोबर काही नागरिक सुद्धा आपल्याला इथे दिसतायत। सैफी की दादागिरी नहीं चलेगी असे सुद्धा त्यांच्या हातामध्ये आपल्याला फलक पाहायला मिळत आहेत। तर 4 वर्षांपूर्वी धोकादायक उड्डाणपूल होता आणि तो उड्डाणपूल पाडला गेला, मात्र अद्यापही तिथे उड्डाणपूल झालेला नाहीये आणि त्यामुळे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासहित भाजप नेत्यांचं हे आंदोलन सुरू आहे। सत्ताधारी मंत्र्यांवरच ही आंदोलनाची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे विरोधकांच्या हातामध्ये आयतं कोलीत मिळालेलं आहे। तर आता आपण पाहतोय केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि आता मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे। फलक घेऊन या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या ठिकाणी दाखल झाले आहेत। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हे आंदोलन होत आहे। काही वेळात भाजपचे इतर पदाधिकारी आणि मंगलप्रभात लोढा आंदोलनास्थळी दाखल होतील आणि पुढे जी आहे त्यांच्या आंदोलनाची दिशा जी आहे ती ठरणार आहे। आपण सध्या पाहू शकतो सैफी हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या संख्येनं नागरिक आणि कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झाले आहेत आणि गिरगाव तुमची आपली संपत्ती नाही अशा आशयाचे बॅनर सध्या आपल्या त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। गिरगाव तुमची मालमत्ता नाही, गिरगाव हे आमच्या हक्काचं आहे अशा प्रकारचे त्यांच्या हातामध्ये आपल्याला फलक जे आहेत ते पाहायला मिळत आहे। नक्की मागणी काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय नक्की त्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून सांगायचं आहे, काय सांगाल? तुम्ही आक्रमक झालेला आहात, मंगलप्रभात लोढा सुद्धा काही ठिकाणी काही वेळात दाखल होणार आहे, काय मागण्या आहेत? केळेवाडी पुलाचं काम हे बरेच वर्ष रखडलेलं आहे आणि तिथे सैफी हॉस्पिटलतर्फे आम्हाला बऱ्याच वेळेला तिथे नकार देण्यात आलेला आहे पूल बांधण्यासाठी। तर त्याच्यासाठी आज हे आंदोलन छेडलेलं आहे। पूल पाडून खरं तर बरेच वर्ष झालेले आहे, काय तुम्हाला नक्की त्रास झाला? नाही, नागरिकांना इथून रस्ता क्रॉसिंग कारण समोर स्टेशन आहे, तुम्ही बघाल तर स्टेशनवर जाण्यासाठी नागरिकांना प्रचंड हाल होतात आणि गाड्या फार जोरात जातात इथून आणि हजारो लोक रोजचा ट्रॅव्हल करत असतात। तर त्याच्यामुळे हा पूल होणं तर फार गरजेचंच आहे। काय सांगा म्हणजे रोजचं बघायला गेलं तर तसं महिला किंवा इतर नागरिकांना सगळ्यांना आणि जास्त करून सिनियर सिटीजनना खूप त्रास होतोय। रस्ता क्रॉसिंगला डायरेक्ट त्रास होतोय, डायरेक्ट सरळ जावं लागतंय आणि गिरगावातल्या सगळ्या आम पब्लिकला खूप त्रास आहे आणि बरेच वर्ष झाले की मागण्या मागतोय आपण की ब्रिजसाठी आणि हे सैफीमुळे हे काम रखडलेलं आहे, हे योग्य नाही आहे आणि आम्ही सगळी मंगलजींच्या तर्फे BJP च्या माध्यमातून आम्ही असं काही ठरवले, जर ब्रिजचं नाही यांनी केलं तर आम्ही उपोषणाला पण बसणार आहोत। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय नागरिक आणि भाजपचे कार्यकर्ते हातामध्ये फलक घेऊन या ठिकाणी आक्रमक झाले आहेत। चर्नी रोड केळेवाडी पूल आमच्या हक्काचा आहे आणि तो लवकरात लवकर बांधण्यात यावा अशी